हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचं उघड। माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघड। मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार। आकाशवाणी आमदार निवासातील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित। निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी 34 तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई त्यांच्यावर नाही। सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यामुळे सवाल। पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो। मोरपंत पिंगळेंच्या पंचाहत्तरीची आठवण सांगत भागवतांचं सुतोवाचन। पंचाहत्तरीनंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान। अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश। अधिवेशन संपेपर्यंत 8 महिन्यांचा 20% वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा। इथून पुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्यासही निश्चित। मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींची विवस्त्र तपासणी। शहापूरच्या एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार समोर। पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक तर 8 जणांवर कारवाई। मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तूर्तास स्थगित। तोडगा काढण्यासाठी आज विधान भवनामध्ये बैठक। शिंदेंच्या शिवसेनेची माहिती। भारताच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये पहिली T20 मालिका जिंकली। चौथ्या सामन्यामध्ये 6 विकेट्सने विजय। 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी।